हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर. वेलकम टू अमेझिंग रेसिपीज. आपल्याला रोजच प्रश्न पडतो, आज काय भाजी बनवायची. म्हणूनच मी तुमच्यासाठी आज एक मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे टोमॅटो आणि बटाटा सॉक. आणि त्यासोबत आपण बनवणार आहोत पालक पुऱ्या. एक मस्त परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. चला तर मग आता आपण झटपट होणाऱ्या आपल्या ह्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपली भाजी झटपट होण्यासाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया आणि मस्त खमंग अशी फोडणी करून घेऊया. थोडीशी राई घालूया आपण, असं जिरं आपण याच्यामध्ये घालूया, कढीपत्ता आहोत, हिंग. आता फोडणी आपली छान तडतडलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया बटाट्याचे. आपण असे काप करून घेतलेले आहेत. आपल्याला ह्या शेपमध्येच बटाटे कापायचे आहेत. आता आपण ते याच्यामध्ये ॲड करून घेऊया. त्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो. हे 2 मोठे टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि बटाटे जे आहेत ते 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत. खूप झटपट होणारी आहे आणि एका शिटीमध्ये मस्त आपली भाजी रेडी होते. त्यामध्ये मी घेतलेले आहे लाल तिखट. हे आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आणि थोडीशी मी काश्मीरी मिरची पावडर पण घालते, म्हणजे आपल्या भाजीला छान रंग येईल. चवीपुरतं मीठ. तुम्ही बघाल किती झटपट होते. हे छान आता आपण मिक्स करून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही आहे, लसूण वापरलेला नाही आहे, पण तरीही आपली भाजी जी आहे ती मस्त त्याला रस्सा तयार होतो आणि खूप टेस्टी आणि झटपट एकदम बनते. हे बघा, आता आपल्या इथे छान सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा गूळ. गुळामुळे काय होईल की आपला टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होईल आणि एक वेगळी छान टेस्ट आपल्या रस्सा भाजीला येईल. आता इथे सगळं आपलं रेडी झालेलं आहे मिक्स करून. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते थोडंसं गरम पाणी. आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे. आपले बटाटे जे आहेत ते बुडतील एवढंच पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि आता आपण कुकरची 1 शिटी होईपर्यंत वाट बघूया. आता आपला कुकर इथे थंड झालेला आहे. आपण तो उघडून बघूया. आता आपली भाजी मस्त इथे तयार झालेली आहे. इथे भाजीतले आपले बटाटे एका शिटीमध्ये छान मस्त शिजून निघालेले आहेत. रस्सा पण मस्त आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच परफेक्ट आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून ते आता आपण सर्व करूया. बटाटा आणि टोमॅटो सॉस आपलं रेडी झालेलंच आहे. तर त्याच्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे पालक पुरी. बटाटा सॉस भाजी आणि पालक पुरी हे एक मस्त परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे 2 चमचे रवा. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं. मस्त आपण ते भाजून त्याची पावडर करून इथे घेतलेली आहे. साठी मीठ. आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया. साखर कधीही पुऱ्या करताना त्याच्यामध्ये जर साखर ॲड केली तर पुऱ्या ज्या आहेत ते छान कुरकुरीत होतात, मस्त टम्म फुगलेल्या राहतात. आता हे मिक्स करून घेते. आता आपण पुरी तळण्यासाठी जे तेल तापवलेलं आहे त्यातलं 2 चमचे गरम तेलाचं मोहन मी याच्यात घालणार आहे. त्यामुळे काय होतं, पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या छान खुसखुशीत राहतात. पालक आता आपण स्वच्छ धुवून तो आपण मिक्सरमध्ये न शिजवता त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. खूप मस्त टेस्ट येते, रंगही खूप छान येतो पुऱ्यांना. आणि आपण ह्याच्यामध्ये जो ओवा आणि जिरं घातलेला आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या छान स्वादिष्ट बनतात.
लहान मुलांना जर पालक आवडत नसेल तर तुम्ही त्यांची टेस्ट डेव्हलप करण्यासाठी अशा प्रकारच्या पुऱ्या त्यांना नक्कीच बनवून खाऊ घालू शकता। आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे। आपण ह्याच्यामध्ये पाणी हे ॲड करून छान मस्त आपला पिठाचा गोळा जो आहे ते मळून घेऊया। पुऱ्यांचं पीठ आता आपलं छान मस्त मळून झालेलं आहे। आता एकाच साईजचे आपण ह्याचे गोळे सगळे करून घेऊ। आपण आता इथे सगळ्या पिठाचे छान गोळे रेडी करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण लाटण्यासाठी सुरुवात करू। आता इथे आपण सगळ्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण तळायला सुरुवात करूया। तेल आपलं मस्त तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण अलगद या पुऱ्या सोडूया। बघा कशा मस्त छान फुगतायत। तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स वापरून पुऱ्या बनवल्यात तर त्या मस्त खुसखुशीत तर होतीलच आणि टम्म फुगतील सुद्धा। आता आपल्या पुऱ्या आपण छान तेल गाळून व्यवस्थित काढून घेऊया। खूप मस्त रंग दिसतोय, छान असा स्वाद सुद्धा येतोय। अशाच प्रकारे आपण आता बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊया। आपल्या पुऱ्या इथे तळून रेडी झालेल्या आहेत। मस्त रंगही आलेला आहे आणि सगळ्या पुऱ्या छान फुगून अगदी एकसारख्या दिसतायत। आंबट गोड तिखट असा बटाटा आणि टोमॅटो सॉस आपला आपण सर्व करूया। छान मस्त परफेक्ट असा रंग आणि परफेक्ट असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे। चवही तशीच मस्त लागते, तर तुम्ही सुद्धा ती नक्की ट्राय करा आणि त्यासोबत ह्या पालक पुऱ्या करायला तर विसरूच नका। मस्त असा आपला बटाट्याचा सॉस आणि त्यासोबत आपण बनवलेल्या आहेत ह्या मस्त अशा पालक पुऱ्या। किती सुंदर रंग दिसतोय। तर तुम्ही सुद्धा माझी आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, अजूनही जर तुम्ही माझे व्हिडिओ बघून असेच सोडून देत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त एक वेगळ्या युनिक रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।